नमस्कार. बाहेरची पाणीपुरी तर सगळ्यांनाच आवडते, पण हायजीनचं टेन्शन येतं. चला तर आज घरी बनवूयात एकदम टेस्टी आणि सेफ पाणीपुरी. गोड चटणीसाठी मी 1 वाटी खजूर, अर्धी वाटी चिंच, 1 वाटी गूळ, पाव चमचा जिरेपूड, मीठ आणि 1 चमचा लाल तिखट आणि पाणी घेतले. आता आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये चिंच आणि खजूर हे गरम करून घेणार आहोत. म्हणजे थोडेफार त्याला शिजवायचं आहे 5 ते 10 मिनिटं. बघा, खजूर आणि चिंच आपली शिजलेली आहे. आता हे थंड करून मी मिश्रण वाटून घेते. आता हे वाटलेले मिश्रण चाळणीतून गाळून घेऊया, म्हणजे त्याचा टेक्स्चर असा एकदम स्मूथ होईल. आता ही चटणी गाळून झालेली आहे. आपण आता पुढच्या स्टेप साठी वळूया. हेच भांडण मी गॅसवरती ठेवून त्यामध्ये गूळ घातलेला आहे. तो छान विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊया. बघा, आपल्या चटणीचा रंग सुद्धा चेंज झालेला आहे. आपण आता त्यामध्ये लाल तिखट, जिरेपूड, मीठ आणि थोडासा चाट मसाला घालूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपली गोड चटणी आता तयार झालेली आहे. मी साईडला ठेवते. रगड्यासाठी मी भिजवलेले वाटाणे घेतलेत. त्यात मी हळद आणि मीठ टाकले आणि बटाटा पण आपण त्यामध्ये शिजवून घेणार आहोत. कुकरच्या शिट्या आपल्याला 4 ते 5 करायच्या आहेत. इथे मी तिखटपणासाठी कोथिंबीर, अद्रक, जिरे पावडर, काळं मीठ, चाट मसाला, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, गूळ आणि पुदिना घेतलेला आहे. हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण वाटून घेणार आहोत. आता त्याच्यामध्ये आपण थंड पाणी टाकणार आहोत. त्यात आपण आता चिंचेचा कोळ घालणार आहोत 2 चमचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्या चटकदार पाणीपुरीसाठी आपलं तिखट पाणी रेडी आहे. तर वाटाणे आणि बटाटा आपले छान मऊ शिजलेले आहेत. आता त्यांना हलकं स्मॅश करून घेऊया. चांगलं स्मॅश झाल्याच्या नंतर आपण हा रगडा एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि सर्व करताना आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आणि कोथिंबीरमुळे याची चव अजून चांगली लागते. सो आपल्या पाणीपुरीचा रगडा तयार झालेला आहे. सर्व पदार्थ आपण तयार करून घेतलेले आहेत. हा रगडा, बारीक शेव, गोड पाणी, पुदिना पाणी आणि पुऱ्या. आता एक एक पुरी घेऊ, हळू हाताने फोडू आणि त्यात हे आपले स्टफिंग भरूयात. आणि बस, पाणीपुरी रेडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.